नमस्कार. 2026 साल कसं असेल नाही का? चला एक विचार करूया. एक असं कुटुंब जे या टेक्नॉलॉजीच्या जमान्यातही एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. ही काही फक्त कल्पना नाहीये, तर हे एका सुखी आणि मॉडर्न फॅमिलीचे जणू काही ब्लूप्रिंट आहे. मग चला बघूया तरी काय आहे त्यांच्या आनंदाचं रहस्य. आणि या सगळ्याचा पाया आहे ना, तो हा एक साधा पण खूप महत्वाचा विचार. म्हणजे बघा, इथे कोणी परफेक्ट असण्याचा हट्टच नाहीये. हवी आहे ती फक्त एकमेकांना समजून घेण्याची आणि साथ देण्याची तयारी. खरं तर हाच नव्या काळातल्या हॅपी फॅमिलीचा मूळमंत्र आहे. मग आता प्रश्न पडतो की या नव्या जमान्यात सुखी कुटुंबाची व्याख्या नक्की काय? कारण बघा, काळ बदलतोय आणि त्यासोबत नात्यांचे अर्थही बदलतायत. आता कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाहीत राहिली, तर त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं आहे. कुटुंब म्हणजे काय? तर केवळ रक्ताची नाती किंवा चार भिंतींचं घर नाही. कुटुंब म्हणजे मनाने श्रीमंत असलेली माणसं, जी आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात एकमेकांना प्रेम, आधार आणि काळजी देतात. खरी श्रीमंती पैशात नाही, ती तर या नात्यांच्या उबदारपणातच आहे, नाही का? अच्छा, या कुटुंबाचा दुसरा एक महत्वाचा पेलर म्हणजे जबाबदारी. पण थांबा, जबाबदारी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कामांचं ओझं, बरोबर? पण इथे ना गोष्टच वेगळी आहे. इथे जबाबदारी म्हणजे ओझं नाही, तर तो एक संस्कार आहे जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. आपल्याला ती जुन्या काळातली कामांची वाटणी आठवते का? की हे बाईचं काम आणि ते पुरुषाचं काम. पण ह्या नवीन कुटुंबातनं हा फरकच मिटवून टाकलाय. आता कोणतेही काम कुणा एका व्यक्तीचं नाहीये, ते आहे आपलं काम. आणि घरातले सगळेजण त्या आनंदाने मिळून करतात. आणि गंमत इथेच आहे. जेव्हा घरातली कामं सगळेजण मिळून करतात ना, तेव्हा ती ओझं वाटतच नाहीत. उलट ती एक चांगली सवय बनते, एक संस्कार बनतो. आणि याच छोट्या छोट्या गोष्टींमधून एकमेकांबद्दलचा आदर आपोआप वाढतो. मग हे सगळं प्रत्यक्षात कसं होतं? तर अगदी साध्या सोप्या सवयींमधून. म्हणजे बघा, प्रत्येकजण जेवण झाल्यावर स्वतःची प्लेट धुतो, स्वतःचे कपडे स्वतःच धुतो. यातून फक्त कामं हलकी होतात असं नाही, तर मुलांवर नकळतपणे स्वावलंबनाचे आणि जबाबदारीचे संस्कार होतात. बरं, जबाबदाऱ्या तर वाटून घेतल्या. आता येऊया जरा मजेकडे. आठवडाभराच्या धावपळीनंतरचा जो शनिवार असतो ना, तो या कुटुंबासाठी खूप स्पेशल असतो. कारण हा दिवस असतो टेक्नॉलॉजीला ऑफ करण्याचा आणि नात्यांना ऑन करण्याचा. या दिवसाचा एक आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मोबाईल बाजूला. हो, आत्ताच्या जगात हे जरा अशक्य वाटेल नाही का? पण एकमेकांशी खरंखुरं कनेक्ट होण्यासाठी या डिजिटल जगापासून थोडं दूर राहणं किती महत्त्वाचं आहे, हेच यातून समोर येतं. मग मोबाईल बाजूला ठेवल्यावर होतं काय? तर घरात कॅरम, लुडो, बुद्धिबळ यांसारखे आपले जुने खेळ रंगतात. घरात हशा पिकतो, जिंकण्या-हरण्याची ती एक वेगळीच चुरस लागते आणि एक निरागस आनंद मिळतो. आता एक प्रश्न नक्कीच मनात येईल, की खेळताना वाद होत नाहीत का? अहो, नक्कीच होतात. कधीकधी तर मजेशीर भांडणं सुद्धा होतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? त्या वादाचं रूपांतर रागात किंवा चिडचिडीत होत नाही. हरलो काय किंवा जिंकलो काय, दिवसाच्या शेवटी सगळे एकत्र येऊन म्हणतात, काहीही झालं तरी आपण एक आहोत. या कुटुंबाचा तिसरा महत्त्वाचा नियम आहे नाती जपण्यासाठी वेळ काढणं. पण थांबा, यासाठी काही मोठे प्लॅन्स किंवा महागड्या ट्रिप्सची गरज नाहीये. कारण त्यांच्या आनंदाचं खरं रहस्य दडलंय ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये. आणि यासाठी किती वेळ लागतो? तर आठवड्यातून फक्त 1 दिवस. इथे ना कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. काही मोठी सुट्टी नाही, पण आठवड्यातला तो 1 दिवस. फक्त आणि फक्त कुटुंबासाठी, कामाच्या आणि बाकीच्या सगळ्या टेन्शनपासून लांब. आणि मग जातात कुठे? तर कधी जवळच्या बागेत, तर कधी शांत समुद्रकिनाऱ्यावर. मेन आयडिया हीच आहे की घरातून बाहेर पडून एकत्र छान वेळ घालवायचा. याने होतं काय की मुलांचा उत्साह टिकून राहतो, मोठ्यांचं मन मोकळं होतं आणि नात्यांवरचा जो काही ताण असतो ना, तो सहज कमी होतो. तर मग ह्या सुंदर कुटुंबाच्या आनंदाची चावी काय आहे? ती आहे वाटून घेतलेली जबाबदारी, टेक्नॉलॉजीशिवाय घालवलेला क्वालिटी टाईम आणि एकत्र अनुभवलेले ते छोटे छोटे आनंदाचे क्षण. हेच ते बदल आहेत जे एका घराला खऱ्या अर्थाने घर बनवतात. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच विचारावर येऊन थांबतो जिथून आपण सुरुवात केली होती. सुखी कुटुंब म्हणजे काही परफेक्ट लोकांचा ग्रुप नाही, तर एकमेकांच्या चुका समजून घेणारी, एकमेकांना माफ करून पुन्हा एकदा हात घट्ट धरणारी माणसं.
तर मग 2026ची वाट का बघायची, बरोबर ना? आजपासूनच हा विचार आपण सगळे सोबत घेऊया. फक्त घर सुंदर बनवण्यावर नाही, तर आपलं कुटुंब सुंदर बनवण्यावर लक्ष देऊया. कारण खरी श्रीमंती आणि खरा आनंद नात्यांमध्येच आहे, वस्तूंमध्ये नाही.